आयचो ह्यो प्रोग्राम आमचो आसा जेच्या खातीर आमी हांगा जमल्यात अशें आमचे आयज सगळे पत्रकार मित्र हांगा उपस्थित आसा तांकां हांव सगळ्यांचें स्वागत करता ब्लॉगाच्या वतीन. म्हाका इतकें सांगपाचें आसा की ज्या ज्या टायमार आयज लोकांचेर अन्याय जाता, ज्या ज्या टायमार आयज कितें लोक त्रासान आसतात त्या त्या टायमार ताका वाचा पडपाचें काम हे सोशल मिडिया वा मिडिया करता. ते आयज आमच्या जनरल सेक्रेटरी नरेंद्र फर्नांडिसान सांगल्या प्रमाणे ते हर जाग्यार ते धांवतात. दीस म्हणना, रात म्हणना, पावस म्हणना अशें तरेन ते सगळ्याक धांव घेतात आनी आयज तांकां न्याय दिवपाक लागून आयज त्या विशयाक वाचा पडटात आनी खंय तरी सरकाराचेर आयज दबाव हाडून आयज ते काम खंय तरी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करपाक मदत करतात. आयज सरकारा वांगडा वायटपणां सुद्दां ते घेतात, सरकाराच्या विरोधान सुद्दां वयतात. ते सगळे तांकां फेस करचे लागता. पूण एक पत्रकार दीस म्हणून तेंचो ह्यो जो आयज आसा आयज ते दिसाचो उगडास करपाक लागून आमी म्हाका ब्लॉग मॉडेल्साच्या वतीन आयज हांगासर तेंचो एक सन्मान आयोजीत केला. तेंच्यांनी वेळोवेळी आमकां साथ दिली. जे जे कितें आमी विशय हातींत घेतले ते विशय तेंचे आयज संबंद गोंयभर पावोवपाचे प्रयत्न केले, तेंच्यांनी पावयले. खंय तरी आमकां वेळोवेळी तेंची सदोतीत आमकां हेच्या पयलीं साथ मेळ्ळी, आतांय तेंची आमकां साथ मेळटा. तेन्नाच तेंच्यांनी कसलीच अपेक्षा करूंक ना, कसलेच तेंच्यांनी कसलेच हेका आमिशाचो जगात हे कसलेच करिनासतना एक तेंच्यांनी आपले सदोतीत आपलो वेळ आमकां दिला आनी तेका लागून मना पासून परत एकदा तांकां हांव थँक्यू म्हणटा. कमिटीचे मेंबर्स तशेंच पत्रकार भाव आसलेले आसा तेंचो आवाज लेखक, निवृत्ती, कामोणकर, नितेश ज्या ज्या वेळाचेर काँग्रेस पक्ष काम करता ते लोक आसा आमचे त्या वेळाचेर आमकां प्रोत्साहन दिवपाक हे आमचे भाव बरोबर आसा. कारण कोणी जरी सत्तेर असले तर तेंच्यो चुका दाखोवपाक विरोधक जावच आनी तेन्ना जे आमी कितें काम करता हे संबंद गोंयभर दाखयता. कारण तेंचे आमी उपकार केन्ना विसरूंक शकना. पावस असो, वत असो, कितें असो ते खंयच्याय वेळाचेर आमी तांकां उलोव मारता त्या वेळाचेर ते हजर आसता. काही विरोधान आसल्या कारणान खुबशे त्रास आमकां सोंसचे पडटा. आयज सुद्दां हो सुवाळो आयोजन केला नारायण मिर्जा मोठ्या दिसांनी गडबडीत सगळ्याचे जावन आमी काडली की हो जो ल्हानशे सुवाळो आसा आनी हो मानून घेवपाचो ही अशेंच नारायण मिर्जा तुमचे उलयल्लो आसा म्हाका तेणेय सांगलेलें आसा अशेंच तुमचें सहकार्य आमकां आसतलें. आमचे तांचो सन्मान आसा अशें आमचे जे मित्र परिवार आसात तेंच्यांनी आमकां वेळोवेळी आमकां मार्गदर्शन करतात किंवा जर आमी चुकले जाल्यार ते फुडें आमकां सारकें कशें वचप हें शिकयतात. अशें आमचे पत्रकार बंधू तशेंच आमचे आतां ब्लॉकाक जी मिटींग आसली ते आमचे सगळे काँग्रेसचे नंदे कार्यकर्ते. आयज खरेंच बरें दिसता की आयज सगळी कडेन पत्रकार दिना निमित्त बरेच प्रोग्राम्स जाता. पण आमच्या आयज ब्लॉक काँग्रेसच्या वतीन आमकां दिसलें की आमचे जे बंधू आमचे बरोबर आसतात आमकां सदोतीत जे मार्गदर्शन करतात किंवा आमचे जे इश्यू आसा ते फुडें घेवन वयतात अशा पत्रकारांकय आमी हांगाच्या मांद्रेच्या तेंचो एक याद करप, तेंचो सन्मान करप, तांकां एक खंय तरी आमी तेंची याद करून तांकां बरोबर घेवन गेल्लो पासून जावप हे कार्य आमच्या ब्लॉक काँग्रेसच्या वतीन केल्लें आसा. हांव तांच्या कार्याक सदांच तांकां पयलीं अभिनंदन करता कित्याक तेंच्यांनी बरेचशे इश्यू अशे घेतात ते की जे इश्यू सर्वसाधारण लोकांच्या नदरेन नासता पण तांकां खबर आसता की खंयसर कितें जालां कोण खंय कसो वयता आनी ते सगळ्यांक
आवडीचो धंदो सगळे दिसलेले आसा. सो ह्या व्यवसायाचो म्हणटा हे कामाचो एक बरी वता. म्हाका दिसता आमच्या तशेंच आमचे गोंय सरकाराचे संघटन आसा. ह्या कार्यक्रमात जास्त सांगपाच्या पेक्षा म्हाका दिसता आमच्या गोंयांत पत्रकार खूब आसा. पूण आमच्या पेडण्यात जे पत्रकारिता करता असो म्हाका दिसता पत्रकारिता आमच्या गोंयांत न्हू भारतांतय जाता. कारण तो मंत्री आसूं मुख्यमंत्री आसूं आमदार आसूं कोणूय आसूं सगळे फावट निवृत्ती मंत्री आसूं सगळे फावट जाहीर तेका प्रश्न करता. लेट जालो सुद्दां किंवा चुकीचो जालो जाल्यार सुद्दां. कारण आतांची पत्रकारिता खबर आसा की मेळटा ते धांवता किंवा चुकीच्या गोष्टी घडटा ते दाखोवन दिना. पूण आमच्या पेडणे तालुक्यात जितके पत्रकार आसा इंडिव्हिज्युअल अशें कांय ना. सगळे पत्रकार आमच्या मांद्र्याचे जी परिस्थिती वायट येता तेन्नाय धांवता. बरी आसता तेन्नाय धांवता. पूण सगळे विमानाक टळवून काम करता आनी दाखोवपाचें प्रयत्न. कारण आमच्या हालींच मोर्चे जे प्रकरण जालां ते घरा करपाक गेले जाल्यार म्हाका दिसता असताना टाट फुडें काढून सीएमाच्या पोतान ऑपोजिशनाच्या लिडराच्या पोतान प्रश्न विचारपाक भियेला. आनी हाचेच खातीर आमी आयज हांगा काँग्रेस मांद्रे कमिटीचे मेंबर तेंचे फेलिसिटेशन करपाक आनी वेळ काडिनासतना आमी आतां स्टार्ट करता. तुमचो सन्मान करपाचो ठरयलो हेचें कारण खरोखरच प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी असले उत्सवाचे कार्यक्रम असो, सांगीतिक कार्यक्रम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा कोणाचे मरणोत्तर किंवा असलो एक्सिडंट जावन तुमी थंय प्रामुख्यान हजर रावता आणि हो जो विशय आसा प्रत्येक गांवाचो किंवा प्रत्येक वाड्या वयलो सबंद गोवाभर तुमी हो न्यूज किंवा तुमी गोंयाभर पसरतात आनी लोकां पर्यंत तुमी पोचयतात त्या बद्दल मांद्रे ब्लॉगाच्या वतीन हांव तुमचे अत्यंत आमी आभार व्यक्त करता. खरोखरच हो तुमचो स्तुत्य कार्यक्रम आणि कसले दडपण न दवरता आमच्या सगळ्या सांगितलं की दडपण हे कसले तुम्ही हाडिनात आणि पारदर्शकता ठेवून ना मंत्र्यांचे ना आमदारांचे किंवा अन्य खंयच्या पॉलिटिकल पार्टीचे जी वस्तुस्थिती आसा ती वस्तुस्थिती तुम्ही मांडपाचो तुम्ही प्रयत्न करता आणि तुम्ही तो हो न्यूज सबंद गोंयाभर पावोवपाचो तुम्ही प्रयत्न करता. त्याबद्दल तुमकां परत एकदा हेड्स ऑफ आणि असेच तुमचे कार्य सदतीत तुमच्या हातून घडो अशी ईश्वरचरणी हांव प्रार्थना करता. निवृत्ती शिरोडकर आमचे मध्ये असा सगळ्यात तारीख तालियो भेटवचे त्याच्या देव बरें करूं. सगळ्यांनी तालियो भेटवचे. देवेंद्र सर आणि राहुल सरांनी मागता तांच्यानी येवन माचयेर येवन फुलाचो गुच्छ आणि मोमेंटो दिवन ताचो सन्मान केलो. सगळ्यांनी तालियो भेटवचे. सरकारच्या विरोधात वातावरण तयार झालेलं आहे. त्याचा जर फायदा कोणत्या पक्षाने घ्यायचा असेल तर संघटना एकत्रितपणा महत्वाचा ठरणार आहे. मांद्रे मतदारसंघाचा जर विचार केला तर अनेक इच्छुक बसतील उमेदवार
घ्यायची असेल तर प्रत्येकाने तो विचार केला पाहिजे. तिकीट मग कोणाला भेटेल हा नंतरचा काळ असेल. काँग्रेस पक्षाचा निवडणुकीच्या काही 10-15 दिवसा अगोदर उमेदवारी जाहीर करते याचे आम्हाला माहीत असते. परंतु आज मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार जर आपण बघितलं तर मीडियावर मोठ्या प्रमाणात दबाव वापरलं जातं आणि त्यांच्या बाजूने झुकण्याचं मापही काही मीडिया घेत असतात. गोव्यातही तसं सहजासहजी नाही, परंतु एखादं जर बरं काम करत असेल तर त्याचं जास्त वृत्तांतर दिलं जात नाही. एखादी जर मोठी समस्या असेल किंवा आंदोलन असेल तर आंदोलन कसं त्याला कमी प्रसिद्धी द्यायची याचे उदाहरण आम्ही या ठिकाणी गेल्या वर्षी त्या ठिकाणी जमीन संपादन विभागाचं आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनाच्या जर बातम्या बघितल्या तर काही वृत्तपत्राने त्याला जागा दिली, छोटीशी जागा दिली होती. काही मीडियाने इलेक्ट्रॉनिक मीडियाने ते वृत्तांतरही दाखवलं नव्हतं. असे अनेक प्रकारचे दबाव असतात, ते बातम्या लागत असतात. ते मी स्वतः सांगतो, कारण मला आता या क्षेत्रामध्ये 30 वर्षे झालेली आहे. 30 वर्षामध्ये मी कार्यरत असताना मलाही अनेक दबाव जमत असतो. जे वृत्तपत्र चालवतात त्यांच्याही दबाव असतो. जाहिरात घ्यायचं, जाहिरात दिल्यानंतर त्यांची रिकव्हरी कशी होईल त्यावरही दबाव असतो. पण आम्ही कुणाला बोलत नाही, कोणीही काही तसं घडत नाही. परंतु मी काँग्रेस पक्षाच्या या जे आपले स्थानिक नेते आहेत त्यांना विनंती करतो, जर तुम्हाला चांगलं या मतदारसंघात काम करायचं असेल तर जे काही आपसात असतील सगळ्यांनाच वाटतं की आपण आमदार व्हावं. परंतु आता तुम्ही संघटना मजबूत करा. जी संधी आहे एकदाच संधी येते आणि ती संधी जर आपल्या दरवाजापाशी आलेली असेल तर त्याचा तुम्ही लाभ घ्या. हे आमकां खऱ्या अर्थान मेळ्ळेली शाबासकी किंवा आमची काम कशी चलता हे तुमी जाणला आणि ताच्याच खातीर आयज जो हांगा सन्मान जो केलेलो आसा तुमी पत्रकार दिनाच्या ह्या निमतान, त्यामुळे आमी खरे पत्रकार सगळ्या पेडण्यातल्या सगळ्या पत्रकारांनी काँग्रेस जे ब्लॉक मानवेचे आसा तेचे आमी खरे आभार मानतात. आयज काल आमी सगळ्यांच्या बाबतींत सगळ्यांच्या व्यासपीठाचेर आसता. हे काँग्रेस तो BJP तो MP अशें नासता. आमकां पत्रकारांक सगळ्यांक सेम मान आमी सगळ्या थंय वयता आनी सगळ्यांचे प्रश्न विचारता आनी सगळ्यांचे आयकूनय आमी घेता. ती गोश्ट म्हणजे कारण आमी चवथो स्तंभ. ताच्या खातीर आमी तुमकां कितें म्हणचें ना किंवा आमची ती ड्युटी म्हणून आमी ती आयज पर्यंत करीत आसात आणि म्हणूनच त्याची दखल तुम्ही खऱ्या अर्थान घेतली आणि आयज तुम्ही आमकां जो सन्मान दिला त्या सन्माना बद्दल पेडणे सगळ्या तालुक्यातल्या सगळ्या रिपोर्टरांच्या तर्फे आम्ही तुमचे खरे आभार आसा. दुसरी गोष्ट म्हळ्यार आमी जे काम जे करता ताची दखल घेवन तुम्ही खरें केल्लेलें आसा. हेचो अर्थ अशें न्हू की जे दुसरे करिनात ताचो आमी दखल आमी घेवचें ना म्हणून. आमचो चवथो स्तंभ आसल्यामुळे आमचो सगळ्यांचो लक्ष आसतलो तुम्ही तुमचे काम बऱ्या पद्धतीन करचे आणि ह्या समाजात जे तुम्ही आयज आसा थंयच्यान वयर वयचे अशी आमची अपेक्षा. म्हणजे प्रत्येकाने जर वयर जर गेलो जाल्यार खऱ्या अर्थान पेडणे तालुका आमचो खऱ्या अर्थान वयर येतलो आणि ते करच्या खातीर तुमी सगळे जाण हांगा जे जमल्यात तांची तुमची ड्युटी करात. आमी आमच्या पद्दतीन आमची ड्युटी करतात. दोनूय हाताक हात जर घालून जर गेले फुडें जाल्यार पेडणे तालुक्याचो विकास करपाक कोणूच कमी पडचो ना.